मित्रांनो नमस्ते. सध्या वाळवा तालुक्यामध्ये एक विषय चर्चेमध्ये आहे. तो बागणी गावातील अतिक्रमणाचा विषय. आता त्या अतिक्रमणाच्या विषयासंदर्भात वाळवा तालुक्याचे आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी देखील त्या विषयामध्ये आम्ही काम केलं असल्याचा त्या ठिकाणी दावा केलेला आहे. आणि त्यांच्यासोबतच आमदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत हे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आहेत. आता त्यांचा व्हिडिओ काल त्या ठिकाणी व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की बागणीचा जो काय अतिक्रमणासंदर्भातला जो विषय आहे त्या विषयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून असेल किंवा महिन्यांपासून आम्ही त्या विषयासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि मग ते सातारा बोर्डकरची जागा इकडं आणण्यापासून ते अगदी जिल्हा परिषदेतले ते ठराव असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टीवरती त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला असल्याचं त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं. तर हे नेमकं प्रकरण काय आहे आणि त्यांची बाजू नक्की काय आहे हे मांडण्यासाठी खुद्द सागर खोत आज आपल्यासोबत आहेत. नमस्ते, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आता सध्या जो विषय ट्रेंडिंगमध्ये आहे वाळवा तालुक्यामध्ये की बागणी अतिक्रमणाचा, आता तुमचा काल व्हिडिओ आम्ही पाहिला, त्याच्यामध्ये तुम्ही अगदी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. काय नक्की भूमिका आहे? मुळामध्ये मला असं सांगायचं आहे की बागणी या गावामध्ये त्या ठिकाणी आपले दलित वस्तीमध्ये त्या ठिकाणी गोसावी आपला समाज असेल, थोडा दलित बांधव त्या ठिकाणी आहे, मातंग बांधव थोडा आहे. आणि गेली कित्येक वर्ष ती माणसं जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी राहत आहेत. आणि त्यामुळं जागा शासनाच्या असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी घरकुलचा लाभ झालेला नाही. त्यांना शासनाचे जे वेगवेगळे लाभ असतात ते त्या ठिकाणी मिळालेले नाहीत. कारण का तर ती जागा त्यांच्या नावावर नाही. आणि गेली कित्येक वर्ष झालं त्या लोकांची म्हणून मागणी आहे की बाबा ही जी जागा शासनाच्या जिल्हा परिषदेची आहे ती जागा आमच्या नावावरती होऊ दे. आणि त्यासाठी गेली कित्येक वर्ष ती लोक त्या ठिकाणी तो लढा देत आहेत. तर मी ज्यावेळी 2017ला तर निवडणूक लढवली त्याच्या आधी मला तरी काय हा विषय माहीत नव्हता. आणि निवडणूक लढवल्यानंतर मला तिथल्या माणसांनी सांगितलं की आमची एकच मागणी आहे, एवढी तुम्ही पूर्ण करा, त्याचा पाठपुरावा करा. आणि मग त्या निवडणुकीला मी त्या ठिकाणी सामोरे गेल्यानंतर मग मला कळाले की बाबा हा प्रश्न आपण पुढे नेला पाहिजे. आणि त्याच माध्यमातून मग मी तो विषय आदरणीय आमदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून त्यावेळी आपल्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री आदरणीय पंकजाताई होत्या. आणि तो 2000 त्या ठिकाणी 17 साली मग आम्ही भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा घेत होतो. 2018ला अतिक्रमण नियमानुकूल करणे असा एक नवीन त्या ठिकाणी शासनाचा त्या ठिकाणी एक GR निघालेला. आणि त्या माध्यमातून काम करत असताना फॉलोअप घेत असताना आम्ही त्यावेळी काही गोष्टीमध्ये लोकांची आम्हाला त्या ठिकाणी नावं ऑनलाईन करून द्यायची होती. आणि ते आम्ही त्यावेळी 91 लोकांची नावं ऑनलाईन करून दिली. पण 91 लोकांची नावं ऑनलाईन करून देताना फक्त 4च लोकांची नावं ऑनलाईन झाली, बाकी 87 लोकांची झाली नाहीत. आणि त्यासाठी पुन्हा आम्ही त्या ठिकाणी फॉलोअप घेऊन 87 लोकांच्यासाठी फक्त संपूर्ण महाराष्ट्रभर संगणकीय टप्पा 2 म्हणून त्या ठिकाणी आम्ही ती वेबसाईट ओपन केली. आणि त्याच्यानंतर मी ती वेबसाईटमध्ये ओपन झाल्यानंतर स्वतः मी पंचायत समितीमध्ये बसून पूर्ण दिवसभर त्या ठिकाणी त्या लोकांचे ग्रामसेवक त्या बागणीचे त्यावेळी कुलकर्णी साहेब होते, ते विस्तार अधिकारी वायंगडे साहेब असतील, आम्ही समक्ष बसून बाजारे साहेब जे डेटा ऑपरेटर आहेत हे आम्ही तिघं एकत्र बसून आम्ही त्या ठिकाणी तो डेटा भरला. आणि त्याच्यानंतर ती पुढे तशीच कामाची त्या ठिकाणी आमचा फॉलोअप चालू होता. पुढे फॉलोअप चालू असताना त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये लगेच 2019ला सरकारच गेलं. सरकार महाविकास आघाडीचं 3 वर्ष आलं. आणि मग महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ज्याच्या माध्यमातून फॉलोअप घेत होता तो आमचा मित्र, मी कालही म्हटलो की तो त्या पुढच्या पार्टीमध्ये गेला. आणि त्याच्यानंतर 3 वर्ष त्यांनी काय केलं आणि का झालं नाही ते मला काय माहीत नाही. त्याच्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं आलं. मग ते पहिला आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आपला हा सांगली जिल्हा मुळामध्ये आधी सातारा जिल्हा म्हणून होता. त्यामुळे परत ज्यावेळी 2 जिल्ह्यांची विभागणी झाली त्याच्यानंतर कळलं की ही जागा फक्त आपल्या जिल्हा परिषदेला गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यावरती पूर्ण अधिकार आता सांगली जिल्हा परिषदेचे राहतील. त्यामुळे तो विषय त्या ठिकाणी छोटाच होता, तो एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुटला. आणि त्याच्यानंतर पुढे मग तो विषय पुन्हा तसाच थोडा काळ बदलला. आज 2026 आहे. 2024ला जरी जिल्हा परिषदेत इकडून झालं, सातारावरनं सांगलीकडे जरी ट्रान्सफर झालं असलं तरी त्या 1 वर्षाच्या 2025च्या सुद्धा काळात हे चालूच होतं.
बरं. अतिक्रमण नियमातून करणे त्यावेळी कोणी थांबवलेलं. पण त्याच्यावेळी लक्ष नव्हतं. पुन्हा ही निवडणूक आली 26ला. परत मला लोक म्हणली सागरभाऊ तुम्ही तो मागच्या वेळी विषय दाबत जरा पुढे न्याला आणि परत तो दुर्लक्षित झाला, कृपया करून आता तुम्ही परत तो विषय ताकदीने पुढे न्या. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने 2026ला 25 मार्च 2026ला आपल्या त्या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेटमध्ये ठराव केला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की शासकीय जागेत ज्यांनी अतिक्रमण केलं आहे ती घरं त्या ठिकाणी लवकरात लवकर नियमानुकूल करा. डिसेंबर महिन्याच्या आत, ह्या वर्षाच्या डिसेंबर महिन्याच्या आत सगळ्यांचे अर्ज घ्या आणि लवकरात लवकर निकालात काढा. त्याच्यासाठी माझा पाठपुरावा पुढे चालू झाला आहे. नाही, खरं तर तुम्ही पाठपुरवठा करताय, मात्र मुख्य प्रश्न असा आहे की आता काल सभापती साहेब पण बोलले म्हणजे त्याच्यावरती, तर ते असं म्हणतायत की त्या बागणी गावातलं जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणाची मागणी 2002 पासून आहे ॲक्च्युली. आणि आता बागणी गावामध्ये ग्रामपंचायत बघितलं तर अगदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अनेक वर्षापासून काम करते. हा तेव्हापासून साहेब त्या ठिकाणी त्या प्रकरणावरती लढा देत आहेत. मग तुम्ही अचानक त्याच्यामध्ये येऊन, म्हणजे तुम्ही मागची निवडणूक जिल्हा परिषदेची लढवली होती तेव्हापासून तुम्ही हा विषय घेऊन नंतर तुम्ही सांगताय की आम्ही तो विषय मार्गी लावतोय किंवा त्याच्यासाठी काम करतोय. एकदम भारी प्रश्न आहे हा. पण तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये 2002 पासून लोकांची मागणी असेल तर आज 2026 आहे. मला वाईट वाटतं की आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार साहेब असतील जे त्या ठिकाणी विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात, मग त्यांना हा प्रश्न 25 वर्ष का नाही सुटला हे मी सुद्धा खरं तर आता माझ्या मनात शंका यायला लागल्या. जर 2002ची मागणी होती त्यावेळी तर ते गृहमंत्री, अर्थमंत्री, पालक, ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास सुद्धा त्याच्या काळात ते मंत्री होऊन गेल्यात. मग का सुटला नाही ते त्यांनाच माहीत असेल. 2002 पासून कुठं फॉलोअपला कमी पडले. पण एवढं मात्र नक्की आहे, तुम्ही 2002चा विषय काढला म्हणून सांगतो, 25 जून 2009ला ती जे अतिक्रमण केलेली लोक होती त्यांना ग्रामपंचायतीने म्हणजे शासनाच्या माध्यमातून ग्रामविकास अधिकाऱ्यांची सही आहे. सरळ या पत्रावर विशाल शेठ लिहिलं आहे की अतिक्रमण त्वरित काढून घ्यावे. ही नोटीस गेले शांताबाई गुंडा शिरतोडे ह्या तिथल्या एका व्यक्तीला. आणि ती नोटीस अशी आहे, बागणी ग्रामपंचायत, बागणी तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तरी सदर ठिकाणी केलेले अतिक्रमण गट क्रमांक 343 मधील सदर केलेले अतिक्रमण काढून घेण्यात यावे. सदर जागा खुली करावी. तसं न केलेस मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील 53 मधील तरतुदीप्रमाणे कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण दूर केले जाईल व झालेला खर्च आपणाकडून वसूल केला जाईल याची नोंद घ्यावी. ही नोटीस मिळालेपासून 7 दिवसाच्या आत अतिक्रमण दूर करावे. जर 2002ला लोकांची मागणी होती तर 2009ला का नोटिसा पाठवल्या लोकांनी अतिक्रमण सगळी काढून टाका म्हणून. त्यातली एक नोटीस मला, म्हणजे आता जनता हुशार आहे, तिथले लोक मला सपोर्ट करतात म्हणून ही काल एकानं दिलंय आणि ती 2002च्याच मुद्द्यावर दिलंय. हे जर म्हणतात 2002 बसनं साहेब करतात तर माझा एक साधा प्रश्न आहे, 25 वर्ष त्यांना का नाही झालं ते परमेश्वराला आणि त्यांनाच माहिती कुठं कमी पडले. एक आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तसं 2009ला ह्या सगळ्या जागा लोकांच्या त्यांनीच खाली करायला लावलेल्या. म्हणजे शासनाकडनं असेल, वैयक्तिक मी कुणा ह्याच्या बाबतीत आरोप करणार नाही, कुणी नोटिसा काढल्या काय, फक्त मला नोटीस तरी माणसांनी दिल्या. आणि मग त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हटला तसं की 2002चा हा जो विषय होता तो काय मला वाटत नाही. त्यामुळं त्याच्यानंतर 17ला खरं तर मला वाटतं आम्ही ह्याच्यात हात घातल्यापासून खरं तर काम हे पुढं गेलं. नाही, खरं तर दुसरा मुद्दा असा आहे की बघा की आता ह्या तालुक्याचे आमदार जयंतीरावजी पाटील साहेब आहेत. आता वरून जे येणारे शासकीय ज्या योजना असतील किंवा यासारखे प्रकल्प असतील, आता हा जो अतिक्रमणाचा मुद्दा आहे त्याच्यासाठी एक समिती नेमलेली आहे त्यांनी. आणि ती समिती नेमत असताना त्या ठिकाणी त्या समितीचे अध्यक्ष तिथले जे विधानसभेचे सदस्य असतात तेच त्या समितीचे त्या ठिकाणी अध्यक्ष असतात. आता त्यांच्या अधिकाराखाली बाकीची इतर समिती त्या ठिकाणी गठीत झालेली आहे. आता योजना ज्या शासनाच्या येत असतात त्या सदस्याच्या नेतृत्वाखालीच येतात. म्हणजे समजा तालुक्यासाठी योजना राबवायच्या असतील तर बाबांनो तिथले सदस्य कोण आहेत विधानसभेचे, तर त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी खाली योजना त्या राबवल्या जातात. मग आता तुम्ही असं म्हणताय का की बाबा सरकार आमचं असल्यामुळं आणि मग ते अधिकारच त्यांना नाहीत आमदार साहेबांना, किंवा मग ते सरकार आमचं आहे मग ते आम्ही त्या ठिकाणी काम केलं असं तुम्ही तुमचा त्या ठिकाणी समज होतोय का, किंवा तसं म्हणणं आहे का तुमचं? आता ह्याच्यात एकदम भारी तुम्हाला सांगतो की
2026ला 25 मार्च 2026ला ही समिती गठीत झाली. म्हणजे कॅबिनेटनं निर्णय घेतल्यानंतर मार्चमध्ये आत्ता. तर त्याच्यामध्ये एक 2026 मार्चमध्ये, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की मला माहीत नाही त्यांनी हा GR वाचलेला का नव्हता बरं का. आम्ही ज्यावेळी मिटिंग घेतली त्यावेळी मी जरा माझ्या मनात तो खराच प्रश्न आहे की GRचा डेप्थ अभ्यास यांनी अजून केलेला नाही. ह्या GRमध्ये सरळ असं सांगितलं, या महाराष्ट्र शासनाचा जो आहे त्याच्यामध्ये पान नंबर जर तुम्ही 9 वरती गेला तर तुम्हाला कळेल की या समितीच्या अध्यक्ष हे संबंधित तहसीलदार आहेत. ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी समिती, पदनाम संबंधित तहसीलदार हे समितीमधील अध्यक्ष. आणि जे आढावा समिती त्याचं काम होतंय की नाही म्हणून एक आढावा घ्यायचा आहे तालुक्यात. त्या आढाव्याची तालुक्याच्या समितीचे अध्यक्ष हे विधानसभेचे विद्यमान आमदार असतात. बघा त्यांनी त्यात काय लिहिलंय, संबंधित विद्यमान विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली नमूद केलेले सदस्यांचे 3 महिन्यांनी आढावा घेणं आवश्यक आहे. बरोबर. पण ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या समितीमध्ये जे आढावा समिती आहे जिल्ह्याला, त्याच्यामध्ये विधान परिषदेचा पण सदस्य आहे. ही कदाचित त्यांनी वाचलं नसावं. विधान परिषदेचे सदस्य म्हणजे आदरणीय सदाभाऊ सुद्धा या समितीत आहेत, त्या आढावा समितीमध्ये. आणि म्हणूनच भाऊंना सुद्धा अधिकार असल्यामुळे मार्चमध्ये आदेश निघाला. ह्यांनी मग पुढे जाऊन लगेच काम करायचं होतं. आम्ही कशाला अडवतोय हो, शेवटी ते आमदार होते. हे सुद्धा समितीचे अध्यक्ष म्हणजे तहसीलदारांना घेऊन म्हणले असते बाबा आढावा समितीचा मी अध्यक्ष आहे. जशी काल परवा मिटिंग घेतली ती जर आधी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी घेतली असती तर मागच्या 25 वर्षासारखं घडलं नसतं. मग जे त्यांनी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो बघा, 24/4/2026 प्रति माननीय गट विकास अधिकारी, कारण ते ह्या समितीचे सचिव आहेत, वाळवा पंचायत समिती ईश्वरपूर तालुका वाळवा, ह्यांना आपण 24/4/2026 सदाभाऊंचं पत्र आहे. मोजे बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील अतिक्रमण नियमालू करण्याबाबत 90 ते 95 घराच्या अतिक्रमण शासकीय जागेमध्ये झाले आहे. सदर अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत अगोदरच्या बैठकीमध्ये, म्हणजे त्याच्या आधी झाल्या आम्ही बैठक घेतल्या, बैठकीमध्ये उचित कारवाई करण्याबाबत चर्चा देखील झालेल्या आहेत. तदनंतर सदर अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत आपल्या स्तरावरून काय निर्देश पारित झाले याबाबत मला अवगत करावे. इथं आपल्याला बीडीओंची पोच दिसत्या. 27/4/2026 24ला आपण पत्र दिले, 27ला त्यांनी पोच दिल्या. मग त्याच्यावरती हिनी काय केलं, सभा लावली. आणि सभा आम्ही काय हिथं नाही घेत बसलो, सभा घेतली आपण बागणीत डायरेक्ट त्या वस्तीत जाऊन लोकांच्या मध्ये. ती सभा बघा इथं लगेच आहे पुढं, सभा घेतली. सभा इतिवृत्त म्हणजे हे शासनाचा सभा इतिवृत्तांत आहे, माझा नाही. ही बघा गट विकास अधिकाऱ्यांची इथं परत सही आहे. ती सभा किती तारखेला झाली बघा, ती सभा झाली इथं मुंबई बैठक क्रमांक सभा झाली बघा, ती सभा इतिवृत्त 4/5/2026 सभा झाली 11 वाजता, 4/5/2026. मग त्या सभेचा इतिवृत्तांत सगळा मी आता टाकणार नेटवर, पण 2 मिनिटात फक्त मेन वाचून दाखवतो. सभेच्या सुरुवातीला सभेचे अध्यक्ष तथा अप्पर तहसीलदार आष्टा यांनी माननीय आमदार सदाभाऊ खोत, विधान परिषद सदस्य महाराष्ट्र यांचे स्वागत केले व सभा कामकाजाला सुरुवात केली. गट विकास अधिकारी यांनी प्राप्त असलेले बागणी ग्रामपंचायतकडील 98 प्रस्ताव अप्पर तहसीलदार आष्टा यांनी दिलेल्या त्रुटी पूर्ततेसाठी प्रस्ताव ग्रामपंचायत स्तरावर पाठवले आहेत असे सांगितले. यावर आमदार सदाभाऊ खोत, विधान परिषद सदस्य महाराष्ट्र यांनी सदर सर्व लाभार्थ्यांच्या नावांची यादी अप्पर तहसीलदार आष्टा यांना मोजणी कामे देण्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी बागणी यांना सूचित केले. मग आता सूचित का केले, कारण भाऊ पण त्या समितीत आहेत. बरोबर. आणि तसं केल्यानंतर मग तुम्हाला सांगतो, कारण ही सगळं काय पुढचं मी वाचत. तसंच बघा, तसेच वन विभाग महावितरण यांनी आवश्यक असणारे ना हरकत दाखला 2 दिवसात सादर करावा बाबत सदाभाऊ खोत यांनी सूचना दिल्या. त्याचबरोबर सर्व अतिक्रमण धारकांनी देखील शासनास आवश्यक कागदपत्रांची पूर्तता त्वरित करावी याबाबत आवाहन केले. वरील प्रमाणे सर्व आवश्यक सूचना देऊन सभा संपली असे जाहीर केले. ह्या सभेला कोण कोण उपस्थित होतं, सदाभाऊ खोत विधान परिषद सदस्य, श्री लिंबारे साहेब अप्पर तहसीलदार आष्टा, श्रीमती सुजाता माळी मॅडम, उप अधीक्षक भूमी अभिलेख त्या पण तिथं उपस्थित होत्या. संबंधित परिक्षेत्र वनक्षेत्र शिराळा, सहाय्यक महावितरण अभियंता आष्टा, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, गट विकास अधिकारी प्रतिनिधी हे सगळे तिथं उपस्थित होते. ह्या ठिकाणी सगळ्यांच्या तिथं सह्या झाल्या. मग ही बैठक 4ला झाल्यावर 5 तारखेला लगेच
तहसीलदार साहेबांनी पत्र काढलं भूमी अभिलेखला दिनांक 5/5/2026 प्रति उप अधीक्षक भूमिलेख वाळवा उपविभाग विश्वरपूर मोजे बागणी तालुका वाळवा येथील गट नंबर 343-2 अतिक्रमण यादी सादर केलेबाबत त्यात त्यांनी सांगितलं की 343-2 ची मोजणी होणे आवश्यक आहे. शासन निर्णय 2026-25 मार्च 2026 नुसार सदर गटाची विनाशुल्क मोजणी करून मोजणी नकाशा ग्रामविकास अधिकारी या बागणी यांच्याकडे देण्यात यावा. बघा आता तुम्ही बघा त्यांनी काल एक आरोप केला ते मी तुम्हाला लगेच सांगतो. मग तिथं ही भाऊंचे फोटो आहेत तिथं जाग्यावर जाऊन बैठक घेतलेल्या ते बैठक वगैरे काय ती इतिवृत्तांत सभेचा आहेत तो डायरेक्ट ऑन द स्पॉट बघा ही फोटो बिटो तिथं घेतलेलं सगळं आहे. तर त्याच्या पुढचा आता विषय तुम्हाला विशाल शेठ मी सांगतो. सभा झाली लोक होते सगळे ते लोक म्हणतात ते लोकांना गावातल्या माहीत नाही ग्रामसेवक आहेत ग्रामविकास अधिकारी सगळे आहेत. त्याच्यानंतर मोजणीला मॅडमांनी पत्र काढल्यानंतर मोजणी चालू झाली. मोजणीला आउटर बाउंड्री हे म्हणले अधिकाऱ्यांना घेऊन मी गाडीतून जातोय गावातलं कोण नसतंय. हे मी मोजणीला गेलेलो उन्हातनं एकटाय. हे सध्या गावातले कोतवाल आहेत तिथं माझ्यासोबत सगळे अधिकारी आहेत ग्रामसेवक आहेत तिथं माझ्यासोबत कांबळे साहेब कोतवाल तिथं उपस्थित आहेत. म्हणजे त्यांना नोटीस गेली म्हणून असेल ना. आता राहिलेल्याने यायचं का नाही यार तो त्यांचा प्रश्न आहे. गावातल्या सरपंच असतील डेपुटे असतील दुसरे कोण असतील ग्रामसेवक येतात. आता मी जाऊन तरी वैयक्तिक ते शासनाचा भाग आहे. शासनानं ग्रामपंचायतीला पत्र दिलं असेल की बाबा ह्या दिवशी मोजणे आम्ही यायला लागलो तुम्ही या. भूमी अभिलेखचे अधिकारी तिथं आहेत कोतवाल मोजायला स्वतः त्यांच्या हातातच ती मशीन आहे सगळी आणि त्या ठिकाणी ग्रामसेवक आहेत आणि हे फोटोत मी दिसतोय. मग आता ह्यात माझी 4-5 तास जाऊन काय चुकी बरं. मग ही सगळी आम्ही मोजणी केली आणि मोजणी केल्यानंतर त्यांचा एक मेन विषय तो पण खोडतो मी की काल परत ते असं म्हटले की बाबांनो तुम्ही एक सदाभाऊनी मीटिंगसुद्धा सांगलीमध्ये घेतली. आता ते भाऊ कसे आले बघा. त्याच्यानंतर आमच्या मिसेसने मोहिनी खोत यांनी जिल्हा परिषदेमध्ये ह्या 95 कुटुंबाचा त्या ठिकाणी GB ठराव घ्या म्हणून मुद्दा मांडला. हे स्वतः काल तुमच्याकडनं म्हटल्यात की 1 तारखेला जुलै महिन्यात आम्हीच ही सगळी कागद करून तिथं दिल्यात बरं का म्हणून ते तिथं गेलं या सांगलीमध्ये. आणि तिथं जिल्हा परिषदेत गेलं त्यावेळी पहिला डेप्युटी सीओनकडे गेलं. डेप्युटी सीओनकडनं परत ना त्या अध्यक्ष मॅडमांकडं मला तिथं गेल्यानंतर कळलं की तुम्ही पहिल्या 15 दिवसापूर्वी हा प्रश्न लावायला पाहिजे होता. आता कसा घ्यायचा. मी सीओना डेप्युटी सीओना रिक्वेस्ट केली की काय पण करा ह्यो अजेंड्यावरती घेतलेला नाही. म्हणजे एखादा मुद्दा झडपीत जीबीला जर आधी घेतला 15 दिवसापूर्वी सांगून व्यवस्थित तर तो अजेंड्यावर येतो. जसा की बागणीतला तो निर्लीकरणाचा विषय आलाय संभाजी महाराजांच्या स्मारकाचा तो अजेंड्यावर आलेला कारण तो मागच्या जीबीला मोहिनी खोत यांनी मांडलेला. आणि मग हा मुद्दा मला असं कळलं मी म्हटलो अरे आता तरी साहेब GB 16ला आहे आता तरी 12 तारीख आहे मी कन्फ्यूज झालो. मग मला म्हटले एक काम करू आपण आयत्या वेळेत तुम्ही तुमच्या मिसेसला मांडायला लावा. आयत्या वेळेत म्हणून ऐन वेळी म्हणून पण असतं तिथं तो विषय मांडायला लावा. सगळे GBचे 64 मुद्दे होते ते झाल्यावर मग म्हटलं ठीक आहे तिला सांगतो मी आयत्या वेळेत हा विषय तू मांड म्हणून. आणि मग त्यावेळी आम्ही हा विषय सभापतींच्या टेबलला 3-4 दिवसापूर्वी सीओनच्याकडनं आणि ॲडिशनल सीओनकडनं गेला आणि त्याच्यानंतर मग आयत्या वेळी तिथं तो विषय मोहिनी खोत यांनी मांडला आणि मांडल्यानंतर तिथं ठराव पास केला नाही. तिची सुद्धा प्रस आहे तिने ठराव कॅन्सल केला डायरेक्ट. मग ठराव का कॅन्सल केला जर साहेब 25 वर्ष झालं फॉलोअप घेतात मागच्या 5-7 महिन्यात पण झटत्यात मग ठराव का नाकारला हो तुम्ही. कारण ठराव मांडला मोहिनी खोतनी. मग तुम्ही सभापती जे तालुक्याचे असतात ते सुद्धा झडपीत असतात. तुम्ही जर 5-6 महिने ह्याच्या मागणं पडला असतासा तर तुम्ही तो मोहिनीने मला रात्री माझ्या मिसेसने सांगितलं की मी यो ठराव मांडायच्या आधी उदयदादा तिथं 2-3 वेळा उभा राहून बोलल्यात वेगवेगळ्या विषयावर. त्यावेळी त्यांना का नाही सुचलं आपणच स्वतःहून हे विषय मांडावा. म्हणजे विरोधी पार्टीनं मांडल्यामुळे तो ठराव नाकारला. हो सरळ आहे की आता श्रेय मोहिनी खोत त्यांना जाणार सदाभाऊंना जाणार. हिनी ठराव त्यांच्या डोक्यातच नाही खालनं फाईल कवा वर गेल्या मुळात माहीतच नाही काय हो खरं सांगायचं तर. आता त्याच्यात काही मी लय घुसणार नाही डेप्थमध्ये. मग तो ठराव सगळा मोहिनी खोतनं मांडला आणि मग तो ठराव तिने नाकारला. मग ही म्हणतात सदाभाऊ खोत त्या मिटिंगला का गेले. मग ठराव नाकारल्यावर मी बागणीत गेलो. माझ्यापाशी 100 लोक ती सगळी बसलेली समोर आणि मला म्हणले की सागर भाऊ तुम्ही एवढं सगळं करून हिने ठराव नाकारला आम्हाला वाईट वाटतं आता करायचं काय. म्हटलं लढायचं तर काय जिल्हा परिषदेत म्हटलं आपण मोर्चा काढू म्हणून आम्ही बघा दिनांक 21/7/2026 आम्हाला आमचे प्रति सुदर्शन पाटील अध्यक्ष रयत क्रांती संघटना सांगली जिल्हा मुक्काम पोस्ट पाचुंबरी तालुका शिराळा जिल्हा सांगली ह्यांच्याकडनं आम्ही निवेदन आधीच दिलं लगेच
जिल्हा परिषदेला की मी मोर्चा काढणार आहे आम्ही म्हणून जिल्हा परिषदेनं 21/7/2026 उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली शशिकांत शिंदे साहेब यांच्या सहीनं आम्हाला पत्र दिलं आणि ते पत्र असं दिलं की आम्ही 23 तारखेला तिची मिटिंग लावतोय, तुम्ही मिटिंगसाठी उपस्थित राहा. म्हणून आम्ही त्या मिटिंगला गेलो. नसता तर आमचा मोर्चाच होता. बर, आम्ही आधी त्यांना तिकडून आदेश आलेला आहे की मिटिंगला हजर राहा. हा, मग तोच आदेश आहे ना बघा. प्रति सुदर्शन मोजे बागणी तालुका वाळवा येथील गट क्रमांक 343-2 मधील जिल्हा परिषद मालकीच्या जमिनीवरील दिनांक 1/1/2011 पूर्वीच्या निवासी अतिक्रमणाचे निमित्त करण्याबाबत दिनांक 23/7/2026 रोजी प्रस्तावित निषेध मोर्चा मागे घेण्याबाबत. का तर मग ही खाली याच्यात जिल्हा मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले. अन्वये संबंधित विषयाची वस्तुस्थिती उपलब्ध अभिलेख शासन निर्णय लागू असलेल्या कायदेशीर तरतुदी बघता दिनांक 23/7/2026 रोजी संबंधित अधिकारी व अन्य संबंधित यंत्रणेसमवेत आढावा बैठकी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सदर प्रकरणाचा नियमानुसार व वस्तुनिष्ठ पद्धतीने सकारात्मक कारवाई सुरू आहेत. त्यामुळे सदरच्या प्रस्तावित निषेध मोर्चा स्थगित अथवा मागे घ्यावा ही आमची विनंती. माहितीसाठी प्रत माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली, अध्यक्षांना तरी प्रत पाठवल्याच, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आणि आमच्या स्वतः प्रति सुदर्शन शंकरराव पाटील अध्यक्ष रयत क्रांती संघटना. म्हणून आम्हाला त्या मिटिंगला जावं लागलं. नसेल तर आमचा त्या मिटिंगचा काय संबंधच नव्हता विशाल शेठ. मग एवढा सगळा फॉलोअप घेऊन हे एवढं सगळं करून वाईट एकाच वाटतं की खोटं बोल पण रेटून बोल. माझी बायको जरा नवीन असल्यामुळं ज्यावेळी उदयदादा तिथं उभा राहिले त्यावेळी मी तिला एवढाच प्रश्न विचारला की तू फक्त त्यांना विचारायला पाहिजे होतंस की मुळात ही जागा किती हेक्टर आहे, ह्यातली झेडपीची किती हेक्टर आहे, टोटल जागा किती एकर आहे, लोकांनी किती अतिक्रमण केलंय तिथला. आज मी तुम्हाला सांगतो आम्ही ही म्हणतात आम्ही फॉलोअपमध्ये 2 मिनटं गृहीत धरू आहेत. हे सगळं करताना आम्ही सभा घेतल्या, आम्ही मग फॉर्म भरले. मे महिन्यात फॉर्म आम्ही चुकीचे भरले. 2018च्या GR नुसार फॉर्म भरले आम्ही. प्रति गट विकास अधिकाऱ्यांच्या नावे आम्ही फॉर्म भरले. बघा मग 2-3 महिने हिनी काय केलं, कुणीच फॉलो नाही. मी सारखा जात होतो म्हणून मला 2-3 महिन्यानंतर BDOच्या ऑफिसला कळलं की सागर भाऊ तुम्ही फॉर्म चुकीचं भरल्यात. मग म्हटलं सर कुठले फॉर्म? ते म्हणले 2026 नुसार दुसरे फॉर्म आहे ती दुसरे भरा. ते फॉर्म परत मी घेऊन गेलो. ते फॉर्म परत लोकांच्याकडनं भरून घेतले आणि त्याच्यात एवढं एक भारी गंमत तुम्हाला सांगतो. जे पहिले फॉर्म आलेत ना 95, माझी त्यांना विनंती हात जोडून ते 95 फॉर्म त्यांनी चाळावे. त्यातले 2 फॉर्म सागर खोतच्या हँडरायटिंगचे आहेत. जर नसतील हँडरायटिंगचे माझे राजकारण सोडून देतो. तिथं जाऊन ऑन द स्पॉट मी मे मध्ये फॉर्म भरल्यात. त्यावेळी माझ्यासमोर अण्णासाहेब कांबळे साहेब आहेत, त्याचे पण फोटो तुम्हाला मी दाखवतो. अण्णासाहेब कांबळे साहेब आहेत, कुर्णे काकू म्हणून त्यांचं पहिलं घर येतं, त्यांच्या घरात बसून मी त्या ठिकाणी फॉर्म भरले 2 माणसांचे आणि मग मी तिथनं जागा सोडली. पण ते चुकीचे फॉर्म होते. पण ते अजून गट विकास अधिकाऱ्यांच्या हित आहेत आणि नवीन फॉर्म अजून लोकांकडनं भरून आलेले नाहीत. ते फक्त पोच केलेत मी मागच्या 15 दिवसापूर्वी. लोक आता भरायला लागलेत. लोकांच्या नावावर प्रतिज्ञापत्र करायचं होतं. प्रतिज्ञापत्र करायला आमचे आष्ट्यातले तहसील कार्यालयातले लिंबारे साहेबांसोबत काम करतात अशफाक चौगुले यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्या लोकांचं प्रतिज्ञापत्र करून घेतलंय. त्या लोकांना माहीत आहे हो कोण झटलंय, कोण करतंय, कुणी एवढा प्रयत्न केला. त्यामुळे हे सगळं मला वाटतं की एकच ह्याच्यातनं सांगायचं आहे, एखादी गोष्ट आम्ही केली तरच मी पुढाकार घेतो, नाहीतर मी जर एखादी गोष्ट केली नाही तर मी शक्तीपूर्वक सांगतो की मी सरळ नाही म्हणून त्यातनं बाजूला सरणारा कार्यकर्ता आहे. कारण नको त्याचं श्रेय घेण्याचं मला जमत नाही आणि ज्याच्यासाठी राबलोय ते दाबून बोलायला मी कुणाला भेट नाही. जे मी केलंय ते. तुमचा जो विषय आहे अतिक्रमणाचा गोंधळाचा विषय आहे खरं तर हा. नेमकं केलं कोणी हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे. बरोबर. आता जयंत पाटील साहेबांनी सुद्धा म्हणजे ते सांगतायत किंवा त्यांचे जे कोणी अधिकारी कार्यकर्ते वगैरे असतील ते सांगतायत की आम्ही अगदी पूर्वीपासून त्याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि तसे काही प्रयत्न त्यांनी केलेले देखील आहेत. आता तुम्ही सुद्धा प्रयत्न करताय, तुम्ही सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. आता जनतेनं काय ठरवायचं की बाबा कुणी नक्की हे काम केलंय? खरं सांगू का, तिथल्या सगळ्या माणसांना माहित आहे की ही सदाभाऊंकडनंच होतंय. मी तुम्हाला त्यातली एकच गंमत सांगतो, विषय संपवतो. आम्ही सगळ्या गौण खनिजची NOC आणली, वन विभागाची NOC आणली, महावितरणची NOC आणली. तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे तो NOC देण्याचा. आता सगळ्या कमिटीच्या त्यात NOC पाहिजे सगळ्या विभागाच्या, त्या NOC तुम्हाला मिळाल्यात का? हो, म्हणून तरी म्हणून तरी लिंबारे साहेबांनी वर पाठवलं ना पत्र शेवटी जिल्हा परिषदेला. NOC तुम्हाला मिळून
जिल्हा परिषदला गेलं. जिल्हा परिषदला ते त्यांना कळलं नाही की जिल्हा परिषदला ज्यावेळी पाठवलं त्यावेळी माझी आदरणीय लिंबारे साहेब, आदरणीय आपल्या ह्या तहसीलदार मॅडम, आपल्या आदरणीय प्राण साहेब ह्यांची बैठक झाली इथं इस्लामपूरमध्ये ह्या महाराजोत्सव अभियानाच्या निमित्तानं मागच्या 20 दिवसापूर्वी. त्यावेळी मला तिथं लिंबारे साहेब म्हणले सगळे डॉक्युमेंट मिळालेत, फक्त आता जिल्हा परिषदेचा तेवढा एक सागर कागद राहिलाय, तेवढा घेतला की आपला विषय निकालात निघाला. आता त्यात एक गंमत सांगतो, जर जिल्हा परिषदेचं हे विशाल शेठ कागद नसता, ऐका अजून, जर जिल्हा परिषदेचं हे डॉक्युमेंट लागत नसतं किंवा जिल्हा परिषदेनं मार्गदर्शक सूचना त्यांची जागा असल्यामुळे द्यायच्या नसत्या तर आम्ही सनद वाटून मोकळं झालो असतो आतापर्यंत. ह्यांना कळलं सुद्धा नसतं की सनद ही निकावा वाटल्या. एकदम बी फ्रँक खरं बोलतो. कारण का तर मी सगळं ही म्हणलो तसं, अहो एक विचार साधी गोष्ट आहे, 2 महिने तिथं चुकीचे फॉर्म पडलेले कुणाला माहीत नव्हती. मी आपलं फॉलोअप घेऊन फॉर्म दिलेत म्हणून ओके मध्ये आहे आणि ते फॉर्म आम्ही आता दुसरे, मग तिथल्या लोकांना जाऊन फॉर्म भरलेलं काय लहान पोरांना सांगायला लागतं का? सगळं माहीत आहे. मी नुसतं व्हिडिओ टाकायला निमित्त त्यांच्यावर गेलेली सुद्धा आलेली सुद्धा माझ्यावर आहेत अंगठं दाखवून. त्यांना कुठं माहीत आहे काय रिअल सांगायचं तर तिथल्या परफेक्ट कॉमन मॅनला माहीत आहे की आपल्या प्रश्नासाठी कोण झटलं, कोण ह्याच्या मागे. आता ही जर आपण मिटिंग जर झडपीची किंवा ही जीबीला वगैरे माझ्या मिसेसने विषय मांडला नसता तोपर्यंत ही फाईल कुठंवर गेली हे काहीच त्यांना माहीत नव्हतं. ठीक आहे. आता तर त्यांचं म्हणणं असं येतं की बाबांनो आता हे सगळ्याच वाळवा तालुक्यातलं संपूर्ण गावं त्या ह्याच्यामध्ये आहेत. आता कासेगाव असेल, तांदूळवाडी असेल, अशी इतर गावंसुद्धा त्याच्यामध्ये आहेत. मग सागरखोत फक्त बागणीचाच विषय घेऊन त्या संदर्भामध्ये तक्रारी करतात. ते म्हणतात आम्ही काम केलं. हे सगळे विषय साहेबांच्या अखत्यारीखाली येतात असं ते म्हणतात. आता मी तुम्हाला त्याचं सगळं माझं जे स्पष्टीकरण होतं ते सगळं सांगितलं. मुळामध्ये बघितलं तर कासेगाव आणि तांदळवाडी हे त्यांच्या विधानसभेच्या क्षेत्रात येत नाही. ते जसं म्हणले माझ्या विधानसभेचा अध्यक्ष, तिथल्या विधानसभे क्षेत्राचे अध्यक्ष मुळात सत्तूभाऊ हे आहेत. पण लोकप्रतिनिधी म्हणून कोणी कुठलं काम करू शकतो, ही चळवळ आहे. चळवळीत कोण कुणाला म्हणू शकत नाही की ते मीच काम करणार. आणि त्यामुळं मला एवढंच कळतं की बाबा माझ्या मतदारसंघातला जिथं मला लोकांनी मतदान केलं, माझ्या मिसेसला आज तिथं निवडून दिलं, माझ्याही झोळीमध्ये त्या ठिकाणी 10,000 मतदान लोकांनी दिलेलं. आणि म्हणून माझं कर्तव्य आहे माझ्या लोकांचा प्रश्न सोडवणं. निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना कमिटमेंट केलेली, त्याच्यानंतर 5-6 महिने हा नवीन GR आल्यानंतर त्याच्या आधी झटलेलो ती वेगळंच. पण आत्ता सगळा मी तुम्हाला अनुक्रम त्या ठिकाणी माझा सांगितला आहे. उलट मी असं म्हणणारच नाही की कासेगावचं आम्ही करतोय, मी असं म्हणणारच नाही की आम्ही त्या ठिकाणी तांदळवाडीचं करतोय. आता वशीचं सुद्धा जिल्हा परिषदेची जागा अतिक्रमणची, त्याच्यासाठी आदरणीय सत्तूभाऊ काम करतात. त्यांचं मी ज्यावेळी फाईले माझ्या पळवत होतो त्यावेळी मला 2-3 अधिकाऱ्यांकडनं कळालं की वशीचं सुद्धा सत्तूभाऊंकडनं प्रस्ताव येणार आहे, यायला लागला आहे. ह्याचा अर्थ काम करणारी माणसं कळून येतात. माझी त्यांना विनंती आहे की कासेगावचं त्यांनी त्यांचं गाव आहे, तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवावे, ते अतिक्रमण नियमानुकूल करावे, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि बागणीसाठी जर म्हणाल तर मी मगाशी म्हटलो तसं आपण एखादं काम केलं नसेल तर मी सरळ आणि स्पष्टमध्ये नाही म्हणतो. पण आपण जर एखादं काम केलं असेल आणि करत आलो असेल आणि करत आहे आत्ता सध्या तर ते दाबून आणि रेटून बोलतो. कारण ह्या जगामध्ये असं वागावं लागतं. जे करताय ते आता लोकांना पटवून द्यावं लागतं. मला गरज नव्हती की येऊन हे सगळं सांगावं, सगळं हे दाखलं द्यावं, एवढं सगळं करावं. पण काल आदरणीय सभापती महोदयांची मी मुलाखत बघितली, त्याच्यानंतर मला वाटलं की बाबा आपल्याकडनं मला लोक म्हटली की तुमचं काय ह्याच्यावरचं स्पष्टीकरण आहे तेही लोकांना द्या. म्हणून समिती गठीत झाल्यापासून मी मगाशी म्हटलं तसं ह्या समितीचे अध्यक्ष हे तहसीलदार साहेब आहेत. ह्याचा आढावा घेण्यासाठी जी एक वेगळी समिती आहे त्याचे अध्यक्ष विधानसभेचे आमदार आहेत आणि ह्याचा आढावा घेण्याची एक जिल्ह्याची कमिटी आहे, त्या कमिटीमध्ये विधान परिषदेचे आमदार आहेत. म्हणून आदरणीय सदाभाऊंनी सुद्धा त्या कमिटीचा मेंबर म्हणूनच त्या ठिकाणी मागच्या 4-5 महिन्यात ऑन द स्पॉट जागेवरती जाऊन त्या ठिकाणी नुसती मीटिंग नाही घेतली तर त्याचा इतिवृत्तांत लिहायला लावला आणि त्याच्यानंतरच सगळं चालू झालंय. म्हणजे कागद जसं मी मगाशी म्हणतो तसं 4/5/2026 त्या ठिकाणी भाऊ स्वतः बागणीत त्या जागेवर गेले. त्याच्यानंतर फॉर्मची तारीख आहे. लोकांनी भरलेली जरी तारखा त्याच्या आधी असल्या तरी मी मान्य करतो ह्यांचा फॉलोअप आहे. त्याच्यानंतरच सगळं आहे. कारण त्याच्यानंतरच त्या सभेमध्ये ठरलं की तुम्ही प्रतिज्ञापत्र करा, त्या सभेमध्येच ठरलं की MSCBची NOC घ्या, त्या सभेमध्येच ठरलं की तुम्ही वन विभागाची NOC घ्या, त्याच्यामध्येच ठरलं PWDची तुम्ही NOC घ्या, त्याच्यामध्येच ठरलं की बाबा जिल्हा परिषदेला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय त्यांच्या मार्गदर्शक सूचना असतील या अनुषंगानं ते घ्या. आता मुळात सर एक प्रश्न असा आहे, सगळ्यात मुद्दा शेवटचा चांगला सांगतो. महाराष्ट्र शासन हे कायदे मंडळ आहे.
संसद आणि विधिमंडळ म्हणजे आपले विधानसभा असो, इथे कायदे तयार होतात. शासनानंच ठरवलंय की शासकीय जागेमध्ये जी माणसं 2011 पूर्वीपासून राहत आहेत त्यांचं लवकरात लवकर अतिक्रमण नियमानुकूल करा. ह्या कायद्याला कुठलाही, भले खाली ती जागा जिल्हा परिषदेची असू, भले ती खाली जागा तहसील कार्यालयाची असू, भले ती जागा या ठिकाणी महावितरणची असू, भले ती जागा वन विभाग त्यातनं वगळलंय, वन विभाग सोडून रेल्वे विभाग एक त्यातनं वगळलंय, रेल्वे आणि वन विभाग सोडून इतर कुठल्याही शासकीय योजनेमधील जरी ती जागा असेल तर त्या ठिकाणी ती जागा लोकांना द्यायची आहे. हे बंधनकारक आहे, कारण तो कायदा झालाय तिथं. नुसतं असं नाही झालेलं की तिथं कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये मांडलं नाही. एखादी गोष्ट त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये किंवा संसदेत होते तेव्हा त्याचं रूपांतर कायद्यात होतं. आणि त्यामुळं मी पहिल्यांदा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय बावनकुळेंचं शतशः आभार मानतो की त्यांनी हा निर्णय घेतला आणि माझ्या गरीब माणसांना ठरवलं की ह्यांची घरकुलं ह्यांना मिळाली पाहिजेत. म्हणून काही पण करा, पण डिसेंबरच्या आत फॉर्म भरा आणि ह्यांना लवकरात लवकर ह्या सगळ्यांची ज्यांनी अतिक्रमण या महाराष्ट्रातल्या लोकांनी शासनाच्या जागेत केलंय त्या सगळ्यांचं तुम्ही त्या ठिकाणी नियमानुकूल करून घ्या. आणि त्याच्यानुसार मागं सुद्धा नियमानुकूल करायचे आदेश निघाले, 18ला निघाले, त्याच्या मागं निघाले, पण कुणी किती लक्ष दिलं मला माहीत नाही. आता हे सुद्धा वेळ संपून जाईल. जर असंच दुर्लक्ष केलं तर ही सुद्धा वेळ निघून जाईल. परत मग कधी 2030-35ला नवीन GR येईल, परत काम करावं लागेल. जर मी तुम्हाला बेफ्रँक हात जोडून या ठिकाणी माणसांना माझ्या सांगतो, अहो मला तरी अशी सुद्धा शंका आहे, जर आम्ही लोकांकडनं हे फॉर्म भरून घेतले नसते 2026 डिसेंबरच्या आत राव हे फॉर्म अर्ज करायचे आहेत, जर आम्ही नशिबानं हे केलं नसतं तर कदाचित मागच्या 25 वर्षाचाच पाडा पुढं वाचला गेला असता. आणि डिसेंबरपर्यंत त्यांचे फॉर्म सुद्धा तुम्हाला सांगतो कुणी भरून घेतले नसते आणि यांना आयुष्यभर पुढं झगडावं लागलं असतं. त्याच्यामुळं मगाशी मी तुम्हाला ह्याचं सगळं स्पष्टीकरण केलं तसं सांगतो की आम्ही मनापासून त्या ठिकाणी काम करतोय. ठीक आहे. अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे, आता तुम्ही हे करतायच, म्हणजे असं तुम्ही म्हणताय की आम्हीच केलंय किंवा आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतोय, तर हे तुमचे प्रयत्न कुठंपर्यंत आलेले आहेत आणि ती जागा लोकांच्या नावावर त्या ठिकाणी होण्यासाठी किंवा त्यांना तर ते प्रॉपर्टी कार्ड वगैरे काहीतरी मिळेलच, हे कधी मिळणार, म्हणजे अंतिम त्याचा फैसला नक्की निकाल कधी लागेल? आता त्याचं तुम्हाला मी सांगतो की मला काल परवा अशी 1-2 लोक म्हटले की आउटर बाउंड्री झाली, आतल्या पण जागा मिजून झाल्या, पण परत एकदा आतल्या जागा अजून मोजायच्या आहेत वाटतं, असं काहीतरी परवाच्या ह्याच्यात अध्यक्ष आपले आमदार साहेबांनी मिटिंग घेतल्यावर म्हटले असं कळलं. आता त्यांनी ठरवायचं आहे की ह्याला विलंब लावायचा आहे का ह्यो विषय आता कुठंतरी स्टॉप करून लोकांना आपलं फास्ट वाटप करायचं आहे. कारण झालंय सगळं. आता त्यांच्याकडनं आलं की जिल्हा परिषदेकडनं नुसतं आलं म्हणजे विशाल शेठ संपत नाही. विशाल सर हे पुढं महाराष्ट्र शासनाकडे जातं, ग्रामविकास विभागाकडं. हे जिल्हा परिषदेकडनं हे सुचवलं जातं. आता जातं कुठे, माझ्याकडे एक पत्र राहिलं. जिल्हा परिषदेनं काल पत्र काढलं सुद्धा वर महाराष्ट्र शासनाला काल पत्र काढलंय आणि जिल्हा परिषदेचं आता पत्र महाराष्ट्र शासनाला जातं. महाराष्ट्र शासन शेवटी जिल्हा परिषद काय, तहसील कार्यालय काय, ही सगळी शासनाच्या अखत्यारीतील कार्य आहेत. आणि ग्रामविकास खात्याकडनं आता तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी लगेच फास्ट त्याला मंजुरी येऊन जाईल. मंजुरी आली की मार्ग मोकळा झाला. आदरणीय आपले तहसीलदार लिंबारे साहेब यांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे. खूप प्रचंड त्यांनी याच्यासाठी मेहनत घेतली आणि त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी वर्ण शासनाचा निर्णय आल्यानंतर लवकरात लवकर मला वाटतं त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी ते जागा त्यांच्या नावावरती करून द्याव्यात. मगाशी एक मुद्दा राहिला तसा, त्याच्यामध्ये काय असतं की त्याचा तो GR असा आहे की बाबा 500 स्क्वेअर फुटापर्यंत जी जागा आहे त्याला ती जागा विनाशुल्क मोफत मिळणार. पण 500 स्क्वेअर फुटाच्या वर जर जागा असेल तर त्याला तिथल्या रेडिरेकनलच्या रेटनुसार रेडिरेकनलच्या रेटच्या 10% अमाऊंट त्या माणसानं भरायचे तर त्याच्या नावावर होणार. मग ते सुधाराव यांना काय माहीत आहे, समजा आणि 1500 स्क्वेअर फुटापर्यंत जागा असेल तर 1500च्या जर पुढं असेल तर त्याला ती मिळणार नाही. 500 ते 1500च्या मध्ये ज्याची जादा जागा आहे त्यानं रेडिरेकनलच्या रेटनुसार त्या ठिकाणी 10% अमाऊंट भरायचे आहे. तिथला एका गुंठ्याचा रेडिरेकनलचा रेट आहे 1,69,000 तिथला रेट. आणि जर त्याच्या 10% समजा माझं क्षेत्र आहे 1500 स्क्वेअर फूट म्हणजे 500 होतं आधी, 500 मोफत मिळणार. वरच्या 1000 स्क्वेअर फूटचं मी 10% म्हणजे 1,69,000च्या 10% सर्वसाधारणपणे 16,500 ते 17,000 अमाऊंट होते. तेवढी मी भरायची, मग माझ्या नावा होणार. माझ्याकडे आता 1000 स्क्वेअर फूट असेल तर
500 मला मोफत मिळणार, राहिलेल्या 500ला मी 8,500 रुपये भरायचे 10% रेटनुसार, ते माझ्या नावावर होणार. रेडी रेकनलचा रेट वगैरे मी तुम्हाला सगळं सांगतोय, म्हणजे मी त्या डेप्थ गेलोय म्हणूनही तुम्हाला मी सगळं सांगतोय. तिथला 1,69,000 सुद्धा मी ऑफिसमधनं काढलेला ह्यो रेट आहे, रजिस्टर ऑफिसमधनं. ह्यो कुठं मिळतो? रजिस्टर ऑफिसला मिळतो. ह्यो काय पंचायत समितीत मिळत नाही रेट. त्याच्यासाठी पण रजिस्टर ऑफिसला सुद्धा जाऊन भेटावं लागतं आणि विचारावं लागतं की माझ्या लोकांना बाबा जर 500 स्क्वेअर फूटपेक्षा जादा जागा असेल तर किती रुपये भरायचे. माणसांचे ते पण डाऊट होते, अरे आम्ही किती रुपये भरायचे. मग सर्वसाधारणपणे 1500 स्क्वेअर फूट ज्याला मिळेल त्यानं 17-18 रुपये भरायची मानसिकता ठेवावी. त्याच्यापेक्षा जसं जसं कमी असेल तसं रेडी रेकनलच्या रेटनुसार त्यांना ती अमाऊंट कमी होऊन भरावी आणि त्या ठिकाणी त्यांच्या साहेब ते नावावर होऊन जाईल. तर नक्कीच आपण बघितलं की जो काय अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भातला जो विषय आहे तो खरं तर श्रेयवादाच्या लढाईवरती येऊन ठेपलेला आहे असं सध्या तरी याच्यावरून दिसतंय. आपल्या सेवेत आहे डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आरोग्य हेच आयुष्याची खरी संपत्ती आणि त्या आरोग्याची संपूर्ण काळजी आता एकाच छताखाली. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास आपत्कालीन सेवा, ICU, डायलिसिस, डिजिटल एक्सरे, CT स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी तसेच विविध आजारांवरील विशेष उपचार, सर्व सुविधा एकाच ठिकाणी. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जन आरोग्य आणि बांधकाम कामगार आरोग्य या योजनांखाली सर्व उपचार व सुविधा मोफत. कमी खर्च, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि माणुसकीची साथ हीच आमची खरी ओळख. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा.